नमस्कार. महाडजवळील एका गावात 25 डिसेंबर 1927 रोजी एक परिषद चालू होती. ती संपताना महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. जो धर्म आम्हाला माणूस म्हणून जगू देत नाही, तो आम्ही का पाळावा? आणि उत्तरादाखल परिषदेत मनुस्मृती दहनाचा ठराव संमत करण्यात आला आणि त्याप्रमाणे प्रतिकात्मक पद्धतीनं मनुस्मृतीची होळी केली. प्रतिकात्मक दहन म्हणजे केवळ एखादी प्रत जाणणे. मनुस्मृतीचे इतिहासातून बाबरी मशिदीप्रमाणे उच्चाटन नव्हे, कारण नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते. 25 डिसेंबर 1927 सायंकाळी 4:30 वाजता परिषद सुरू झाली. स्वागताध्यक्षाने भाषण दिले आणि नंतर अध्यक्षीय भाषणासाठी बाबासाहेब उभे राहिले. बाबासाहेब उभे राहताच संपूर्ण मंडपात टाळ्यांचा कडकडाट झाला. बाबासाहेब आंबेडकर की जय अशा घोषणा झाल्या. आणि मग बाबासाहेबांनी माईक हातात घेतला आणि आपल्या भाषणाला सुरुवात झाली. आता मात्र सगळ्या मंडपात एकदम शांतता पसरली. बाबासाहेब बोलू लागले आणि सत्याग्रही त्यांचा एकन एक शब्द साठवू लागले. सनातन्यांनी अमानुषपणाचा कळस गाठला आहे. गुराढोरांना जे पाणी मिळतं त्याला स्पर्श करण्याचा आम्हाला अधिकार नाही. ही अस्पृश्यता आता आपणच धुवून काढायची आहे. खरं तर या चवदार तळ्याचं पाणी न प्यायल्याने आम्ही मरणार नाही. आजपर्यंत आमचं अडलंही नाही किंवा अडणारही नाही. ते पाणी पिऊन आम्हाला अमरत्व प्राप्त होईल असंही नाही. पण आम्हाला जिथं अटकाव घालण्यात येतो तो अटकाव तोडायचा आहे. आमच्या मूलभूत अधिकारावर जी गदा आली ती घालवायची व हक्क बजवायचा म्हणून ही सगळी धडपड चालू आहे. या लोकांनी आम्हाला माणूस म्हणून स्वीकारावे व तळ्याचं पाणी आम्हाला खुलं करावं हीच आमची मुख्य मागणी आहे. ही सभा समतेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी बोलावलेली आहे. आता समतेचे वारे देशाच्या कानाकोपऱ्यातून वाहू लागले आहेत. जिकडे तिकडे अस्पृश्य बांधव पेटून उठले आहेत. आम्हाला फार दिवस अटकाव करता येणार नाही. अटकावाच्या विरोधात जी शक्ती एकवटू लागली आहे त्याचा अंदाज घेतला आहे. ही शक्ती अटकावाचे सगळे बांध तोडून साऱ्या देशाला आपल्या प्रवाहाच्या कवेत घेऊनच थांबणार आहे. प्रवाहाचा वेग आणि भावनांचा उद्रेक असा खडबडत निघणार की साऱ्या सनातनी प्रथा त्या महापुरात बुडून दम तोडतील. महाड नगरपालिकेने मनुष्य जातीला काळिमा फासणारा ठराव पास करून एक अमानुष्य निर्णय घेतला आहे. आता याच भूमीत सनातनी अत्याचार परतवून लावण्याची शपथ घेऊया आणि कुठल्याही किमतीत आपला मूलभूत अधिकार मिळवूनच दम घेऊया असा निर्धार या ठिकाणी करूया. अशा प्रकारे बाबासाहेबांचं भाषण झालं आणि मग सगळा समाज पार न्हावून निघाला होता. नव्या दिशा दिसू लागल्या. आता अंधारातून बाहेर पडण्याची आशा जागृत झाली. गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याच्या दिशेनं मार्गक्रमण चालू झालं. भविष्यातील आंदोलनाच्या उग्रतेची ही नांदी होती. त्यानंतर मनुष्य जातीला काळिमा फासणारी व असमतेचा पुरस्कार करणारी हिंदू समाजाची धर्मचोपडी मनुस्मृती
या मनुस्मृतीनं आमच्या समाजाच्या कित्येक पिढ्या भस्म केल्या होत्या. आज मनुस्मृतीला भस्म करण्याचा दिवस होता. श्री सहस्रबुद्धे यांनी मनुस्मृती नावाचा सनातन्यांचा ग्रंथ दहन करण्याचा ठराव मांडला. राजभोज यांनी या ठरावाला आपला पाठिंबा दर्शवला. बहुमताने मनुस्मृती दहनाचा ठराव संमत झाला. मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिषद मंडपाच्या पुढे एक खड्डा खोदण्यात आला. लोकांनी मनुस्मृतीच्या काही प्रती गावातून विकत आणल्या. कित्येकांना याची आधीच माहिती मिळाल्यामुळे प्रती सोबत आणलेल्याच होत्या. शेवटी रात्री 9 वाजता मनुस्मृतीच्या प्रती खड्ड्यात टाकण्यात आल्या व एका बैराग्याच्या हातानं मनुला आग देण्यात आली. मनुस्मृतीला पेटवल्यावर जोरात घोषणा सुरू झाल्या आणि अख्ख्या मंडपात जल्लोष होता. मनुच्या अशा प्रकारे जाहीर दहन करून अस्पृश्याने आपण असल्या जातीयवादी नियमांना भीक घालत नाही व समतेची कास धरलेली आहे याचा संदेश उभ्या भारताला दिला. खरं तर 1926 मध्ये 1 वर्षाआधी मद्रास प्रांतामधील ब्राह्मणेतर नेत्यांनी मनुचं जाहीर दहन केलं होतं. पण त्या दहनात आणि या दहनात बराच फरक होता. इथे भेट समाजाच्या सगळ्यात उपेक्षित व मनुने ज्यांच्यावर अमानुष अत्याचार केला त्या वर्गाने अस्पृश्याने थेट मनुवर परतून वार केला होता. मनुवाद्यांसाठी ही घटना फार मोठी होती. हा प्रतिकार आकाशाला भोग पाडण्याच्या मनोबलानं फेकलेल्या दगडात होता. अस्पृश्यांचा निश्चय, निर्धार व आत्मबलाचं जाहीर शक्ती प्रदर्शन करणारा व लढ्यास सज्ज असल्याची ही घोषणा होती. या घोषणेने देशातील सनातनी पेटून उठले. दिसेल त्या अस्पृश्याला जमेल तशा पद्धतीनं ठेचण्याचं काम चालू होणार होतं. पण आता मात्र अस्पृश्य नुसता प्रतिकार करणार नव्हता, तर प्रतिहल्ला चढवण्याच्या वळणावर तो येऊन ठेपलेला होता. गुलामीची जाणीव झाली होती आणि ती झिडकारण्याची आणि त्यासाठी 2 हात करण्याची सगळीच्या सगळी पूर्वतयारी झालेली होती. महाडची परिषद म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येची घोषणा होती. आता गुलामगिरी एकदाची घालवूनच दम घेण्याचा निर्धार पक्का झाला होता. अशा प्रकारे मनुस्मृतीच्या दहनाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि म्हणून आज 25 डिसेंबर खऱ्या अर्थानं मानवमुक्तीची लढाई या दिवशी सुरुवात झाली आणि म्हणून हा मनुस्मृती दहन दिवस आपल्या प्रत्येकाच्या लक्षात राहावा या दृष्टीनं अतिशय थोडक्या पद्धतीनं आपल्या पुढे माहिती सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.